त्या काळात शिक्षणाचं महत्व जाणणारी, पहिला वर्ग सुद्धा शिकलेली नाही, बाबासाहेबांना लिहाय वाचाय शिकवलं, वर्तमानपत्र वाचत होती, पत्रव्यवहार करीत होती, तेव्हा तिला रमाईला सुद्धा शिक्षणाचं महत्व कळलं, म्हणून आपल्या पतीला ती पत्रामध्ये लिहिते, साहेब तुम्ही खूप शिकाव आणि विजयी व्हाव, 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 पदवी घेऊन पदवी घेऊन 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 येऊ, तुम्ही पण साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा, खाली ती रमाई असं बाबासाहेबांनी 2 पुस्तकं आणली होती पाश्चिमात्य लेखकाची वाचायला, तर बाबासाहेबांनी रमाईला सांगलं, बाबासाहेबांनी स्वतःला आपल्या अभ्यासिकेमध्ये बंद करून घेतलं, सांगलं की रामू फक्त माझ्या रूम मध्ये जेवण आणि पाणीच घेऊन यायचं, यशवंताला सुद्धा येऊ द्यायचं नाही. मोडी रमाई सांगलं तशी करते. सकाळचं जेवण झालं, दुपारचं जेवणाचं घेऊन गेली, साहेब जेवून घ्या. बाबासाहेबाचं डोकं पुस्तकातच आहे. रमाई म्हणते जेवून घ्या. बाबासाहेब खाली मुमकीन असतानाच बोलतात की रामू ठेवू तिथे मी जेवणार. रमाई ताट झाकून ठेवते, जाते, यशवंताच्या संगोपनात लागते. अशा दिवस जातो. संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते. संध्याकाळच्या जेवणाची ताट घेऊन जेव्हा रमाई त्या अभ्यासिकेमध्ये जाते, पाहते तर सकाळच्या जेवणाचं ताट तसंच आहे, बाबासाहेब वाचतच आहे, आणि संध्याकाळच्या जेवणाचं ताट रमाईच्या हातात आहे. मग रमाईला ही माहित होतं की माझे साहेब जेव्हा वाचायला लागतात ना, जेवणाचं सुद्धा भान नसतं, म्हणून ती आपल्या पतीला जागृत करते. काय म्हणते, तुम्ही वेळेवर जेवण करा, नका आठवू ममता. जेवली असेल की नाही माझी रामू, की उपासी असेल माझी रामू, काय करत असेल माझी रामू, साहेब काही आठवू नका, तुम्ही वेळेवर जेवण करा, नका आठवू ममू व्यथा. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब तुम्ही साहेब स्वतःला जपा. जरी हो वनवन साहेब, जरी हो वनवन मला मान्य आहे, जरी हो वनवन मला मान्य आहे, पण तुम्ही लाभले मधला मी धन्य, तुम्ही लाभले मधला मी धन्य, तुम्ही लाभले
विचाराचे भीमराव खान होते. प्रगल्भ विचाराचे भीमराव खान होते. प्रतिभे पुढे तयाचे आहे आकाश होते. लहान होते राईस केले त्याने पर्वत मनोज राजा. कुंकू रमाईचे इतके महान होते. जरी हो मला मान्य आहे तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे. माझे अहोभाग्य माझे सौभाग्य माझे अहोभाग्य माझे सौभाग्य माझे अहोभाग्य माझे सौभाग्य. धनी मज लाभला धनी मज लाभला लाभला तुमच्या पण धनी तुम्ही सावध रहा. अहो धनी तुम्ही सावध रहा. निवार करतील छुपा तुम्ही वार करतील छुपा. या समाजाला सांभाळीते तुम्ही साहेब स्वतःला. सादर करतो. मी पूर्वीच बोललो की या रमाईनं मला मनोज राजा केलं, नाही तर लोकांचे ढोरं चारा लागले. परंतु मी सुद्धा ठरवलं दीक्षाभूमीची माती कंपाळाला लावली आणि शपथ खाल्ली की माय माता रमाई आणि बाबासाहेब मरेस्तोवर मी तुमच्याशिवाय कोणाचंही गाणं गाणार नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मनोज राजा गोसावी यांच्यासाठी. कारण मला पैसा कमवायचा नाही. माझ्या बापानं जर पैसा कमावला असता तर आमचं काय झालं असतं. म्हणून आम्ही ठरवलं पैसा कमवायचा नाही. ही मंडळी सोबत राहते, यांची रोजमजुरी आमचा खर्च काढून ना नफा ना तोटा या तत्वावर ही आमची पार्टी काम करते. मी जरी फुकटात म्हणेन भाऊ, परंतु ही सुद्धा मंडळी यांचे सुद्धा परिवार आहे आणि पैसेच कमवायचं ठरवलं असतं तर आज मनोज राजा भाड्याच्या गाडीत आला नसता. म्हणून म्हणतोय मलाही विकायला तलवार नेता आली असती. निखित भाऊ मलाही अवी सुभाष साहेब मलाही विकायला तलवार नेता आली असती. माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती. मलाही विकायला तलवार नेता आली असती. माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती. मनोज राजा अबे मी जर बाप बदलला असता तर मलाही फिरायला मोटर कार घेता आली असती. शेवट आहे का मरील, परंतु भीमाला आणि रमाला बेमान होणार नाही. मरेपर्यंत पत्र आले तुमचे, पत्राचं प्रत्युत्तर भेटते रमायला, तेव्हा तिला आनंद होते. रमाई निरोप देताना सांगते की साहेब गेल्या गेल्या पत्र पाठवा. पत्र आले.
रमाई त्याचा उल्लेख करते. पत्र आले तुमचे साहेब, पत्र आले तुमचे लय आनंद झाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. यशवंतानी तुमच्या मला साहेब तुमचं पत्र आलं आणि एवढा आनंद झाला यशवंताला, मला सुद्धा. कारण त्या पत्रामध्ये लिहिलं होतं यशवंत कसा आहे, यशवंत काय करतो, तुझं शिक्षण कसं चाललं, हे सगळं बाबासाहेब त्या पत्रामध्ये नमूद करत असतात. म्हणून रमाई उत्तर देते. पत्र आले तुमचे लय आनंद झाला. यशवंतानी तुमच्या मला. साहेब आम्हाला रोज आठवण येते तुमची. निशिदिनी स्मरते दंडवत भरते. निशिदिनी स्मरते निशिदिनी स्मरते मी दंडवत भरते. गोपिया दिनांचे, गोपिया दिनांचे, दिनांचे तात व्हा तुम्ही. तात म्हणजे बाप. गोपिया दिनांचे तात व्हा तुम्ही. या मनोजी राजा पुरी क्या बात है. अविनाश शिकापुरे तसेच विजयजी फुलझेले यांच्यातर्फे पार्टीला 1000 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करा. अनिकेत भाऊ माझ्या जीवनाचं सोनं केलं या रमाईच्या गीताने. म्हणून मी कवीला सुद्धा अर्ज करतो, विनंती करतो, तुम्ही पण हा रमाईचा त्याग लिहा आणि लोकांसमोर मांडा. म्हणून मी कवींना विनंती करत असतो की कवी हा सत्याचा भोक्ता असावा. कवी हा सत्याचा भोक्ता असावा. झोपला नसावा, तो जागता असावा. कवी हा सत्याचा भोक्ता असावा, झोपला नसावा, तो जागता असावा. लिहिण्यासाठी म्हणून लिहिणारा नसावा मनोज राजा. अरे कवी हा समाजाचा प्रवक्ता असावा. समाजाचा प्रवक्ता झाला पाहिजे कवीने. मला एक जण म्हणे कायच्यासाठी लिहितो मी म्हणे, कोणता पुरस्कार भेटून राहिला तुम्ही? आम्ही पुरस्कारासाठी लिहिणारी माणसंच नाही. पुरस्कार आमच्या मागत होतील जर आमच्या बापाच्या विचाराचं सरकार आलं तेव्हा. परंतु सरकार सध्या आमच्या विचाराच्या विरुद्ध आहे, म्हणून आम्ही पुरस्काराची अपेक्षा करतच नाही. मग हल्ली आम्हाला लिहावं यासाठी लागते की हा जो जागृतीचा अग्नी आहे, या जागृतीच्या अग्नीवर पांढरी पांढरी काजळ येते. तो लाल दिसत नाही, मग त्याच्यावर काजळ आल्यामुळे लाल दिसत नाही. तर माझ्यासारखे गायक काय करतात मग अनिकेत भाऊ, आम्ही त्या आलेल्या काजळीवर फुंकर मारतो आणि तो जागृतीचा अग्नी लाल इंगोई करतो. गाणं त्यासाठी लिहितो आम्ही, त्यासाठी गातो. म्हणून मी त्याला सांगलं होतं, भूक भाकरीवर दाणे लिहित,
भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, पेनावर अक्षरे ही पाणी लिहित आहे. मनोज राजा हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा, हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा, त्यासाठी मनोज राजा गाणे लिहित आहे. निसदिन स्मरते मी दंडवत भरते मी, निसदिन स्मरते मी दंडवत भरते, निसदिन स्मरते दंडवत भरते. रमाईची लेख प्रणाली रवींद्र सोमकुवर मंगरूळ यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मिळाले आणि हिमांशु तागडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मिळाले. कोटी ह्या दिनांचे मी हाई अशी साठी करतो की मला औरंगाबादला निघायचं आहे. हा कार्यक्रम 7च्याच होणार होता, परंतु माझा 7चा कार्यक्रम मी औरंगाबादला बुक असल्यामुळं अनिकेत भाऊला 7 तारीख देऊ शकलो नाही. मी क्षमस्व माफी मागतो. परत कधी जर जगलो वाचलो तर भेट होईलच. म्हणून 7चा कार्यक्रम 6ला होत आहे, तेव्हा मी सुद्धा या रमाईचा शेवट करतोय. एक शब्द आहे, कोटी ह्या दिनांचे, कोटी ह्या दिनांचे, दिनांचे तात हा तुम्ही, या मनोजी राजपुरी. या मनोजी राजपुरी, अनाय अनाय नावारूपा, अनाय नावारूपा. मी समाजाला सांभाळते, तुम्ही साहेब गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सब पापासाकरणं कुशल शोक संपदा, सुचित परियोगफलं नीतं बुद्धान शासनं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. गीता बरोबर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. गीताबाई केंद्रे यांच्याकडनं 100 रुपयाच्या गीतावरती धन्यवाद.